नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रजनी सेनाड। कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती या पार्ट 2 मध्ये देशातील सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष मनापासून स्वागत करते। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल, नियंत्रण, कम्युनिकेशन, संवाद हा भाग पाहिला। आज आपण तिसरं सी सूत्र म्हणजे चॅलेंजेस पाहणार आहोत। कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे येणाऱ्या बदलांना म्हणजे ते बदल कोणतेही असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, त्या बदलांना सामोरे जाताना आपल्याला आव्हानं स्वीकारावी लागणार आहे आणि या आव्हानं स्वीकारण्यासाठी आपल्याला 3 गुणांची अत्यंत आवश्यकता आहे। हे 3 गुण म्हणजे पहिला आहे पेशन्स म्हणजे संयम, दुसरा आहे हार्डवर्क, एफर्ट्स म्हणजे कष्ट, तिसरा आहे विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती आणि विल पॉवर रिलेटेड आहे होप म्हणजे आशा। चला तर मग आपण या 3 गुणांचा या व्हिडिओमध्ये हळूहळू परिचय करून घेऊया। पहिला आहे पेशन्स म्हणजे संयम। श्रीकृष्णाची भगवद्गीता श्रीकृष्णाशिवाय पूर्णपणे पुढे जाऊ शकत नाही। ज्ञानेश्वर महाराजांशिवाय स्मरणाशिवाय ती अपूर्ण आहे। दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांशिवाय पुढे जाऊ शकत नाही। त्याचप्रमाणे चॅलेंजेस म्हणजे आव्हानं स्वीकारताना संयमाशिवाय पर्याय नाही। हा संयम पाळणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे। आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला नवीन कौशल्य शिकावे लागणार आहे। जसं विद्यार्थ्यांना ऑनलाईन लर्निंग, शिक्षकांना ऑनलाईन टीचिंग हे 2 गुण शिकावे लागतील। ई बँकिंग, ई पेमेंट हे सर्व कौशल्य शिकताना आपल्याला संयम अत्यंत गरजेचा आहे। होऊ शकतं एखादं कौशल्य आपल्याला पटकन जमणार नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागेल, पण संयमाशिवाय ती कौशल्य आपल्याला आत्मसात देखील होणार नाही। त्यामुळे संयम हा असणं अत्यंत गरजेचं आहे। रोजच्या आजच्या दैनंदिन जीवनाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर एखाद्या दुकानात पूर्वी आपण पटकन जायचो आणि एखादं सामान घेऊन यायचो, पण आता सोशल डिस्टन्सिंगमुळे आपल्याला रांगेत उभे राहावं लागेल। रांगेत उभे राहण्यासाठी सुद्धा आपल्याला संयम अत्यंत गरजेचा आहे। हॅव अ पेशन्स, संयम ठेवणे हे आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये गरजेचे आहे आणि हा संयम ठेवत असताना कोशिश करने वालों की हार नहीं होती हे आपल्याला मनावर बिंबवणे अत्यंत आवश्यक आहे। पहिला गुण संयम, त्याच्यानंतर आपण दुसरा गुण म्हणजे हार्डवर्क, एफर्ट, कष्ट हा पाहणार आहोत। त्यासाठी 4 ओळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि आवश्यक आहे। पहा तुम्हाला आवडतात का तर? दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता, कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता, मेहनत करने से मुश्किलें हो जाती है आसान, मेहनत करने से मुश्किलें हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता, क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता। देयर इज अ नो सबस्टिट्यूशन फॉर हार्ड वर्क, थॉमस एडिसनने म्हटलेलं आहे। कष्टाला आपल्याला कुठलाही पर्याय नाही। डॉक्टर सुमन टेकाडे बालचरित्र शिवाजी महाराजांचे अत्यंत गाढ अभ्यासक, त्यांनी सुद्धा कष्टाचे 3 प्रकार सांगितले, लोकांचे 3 प्रकार सांगितले। पहिला प्रकार आहे कष्टाळू, म्हणजे जे लोक हार्ड एफर्ट्स करतात, मेहनत करतात। दुसरा प्रकार आहे कष्ट टाळू, म्हणजे जे लोक कष्ट टाळण्याचा प्रयत्न करतात, आणि तिसरे लोक आहेत कष्ट कसे टाळू। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही लोकांमध्ये आपल्याला कष्टाळू म्हणजे हार्ड एफर्ट्सचा, कष्ट करण्याचा, या परिस्थितीला सामोरे जाण्याचं अत्यंत आवश्यक आहे। हरिवंश बच्चन राय आपल्या पोएममध्ये, आपल्या कवितेत आपल्याला सांगतात, ही जी कविता आहे ही कविता म्हणजे आपल्या व्हिडिओचा गाभा आहे। कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। आपल्या व्हिडिओचा गाभा कोशिश करने वालों की हार नहीं होती, म्हणजे या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला कष्टाशिवाय, एफर्ट्सशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे। इच्छाशक्ती, आपण सर्वजण जाणतातच, इच्छा तिथे मार्ग। वेअर देयर इज अ विल, वेअर देयर इज अ विल देयर इज अ वे, परहॅप्स टुमॉरो इफ नॉट टुडे। इच्छा तिथे मार्ग। कदाचित आज मार्ग सापडणार नाही, उद्या मार्ग सापडेल, पण मार्ग मात्र नक्कीच सापडेल, अशी आशा आपल्याला जीवन जगण्यासाठी प्रेरित करते। आपल्याला जगण्याची इच्छा, नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा, एखादी गोष्ट साध्य करण्याची इच्छा जर असेल तर आपण आपल्या जीवनाकडे
सकारात्मक भावनेने जाऊन आशावादी जीवन जगू शकतो. इच्छाशक्ती ही आपल्याला सातत्याने एखाद्या ध्येयाकडे प्रेरित करत असते. एखाद्या मेणबत्तीमध्ये ज्योत जशी प्रज्वलित होत असते तशी ही ज्योत आपल्याला जीवन जगायला सतत प्रेरित करत असते. इच्छाशक्तीमुळे मनुष्य कल्पनेच्या पलीकडे देखील साहस निर्माण करू शकतो. आता ही इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी, जगण्यासाठी आपल्याला आशा असणं अत्यंत आवश्यक आहे. जीवन जगण्याला काय काय आवश्यक आहे? सर्वात महत्त्वाचं, जीवन जगण्यासाठी आशा आणि उम्मीद आवश्यक आहे. असं म्हणतात, इंसान बिना खाए बिना 30 दिन तक जीवित रह सकता है. इंसान बिना खाए बिना 30 दिन तक जीवित रह सकता है. बिना पानी पिए बिना 3 दिन तक जीवित रह सकता है. हवा के बिना 8 से 10 मिनट जीवित रह सकता है. किंतु उम्मीद के बिना एक क्षण भी जीवित नहीं रह सकता. किंतु उम्मीद के बिना एक क्षण भी जीवित नहीं रह सकता. ऐसा देखा जाता है. आशावादी व्यक्ति हर आपदा में एक अवसर देखता है. आशावादी व्यक्ति हर आपदा में एक अवसर देखता है. निराशावादी व्यक्ति हर अवसर में एक आपदा देखता है. इंग्रजीमध्ये होप इज अ लाईफ अँड पर्पज इन लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. मराठीमध्ये जीवनाचे दुसरे नाव आहे आशा. जीवनाचे दुसरे नाव आहे आशा. अच्छे दिन आएंगे हे निर्माण करते आशा. अच्छे दिन आएंगे हे निर्माण करते आशा. कठोर प्रयत्नांना आत्मबल, मनोबल देते आशा. कठोर प्रयत्नांना आत्मबल, मनोबल देते आशा. मनातील डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, निराशावाद सर्व दूर करते आशा. अशी आशा जीवन जगण्यासाठी करोनाग्रस्त परिस्थितीमध्ये ठेवणे आपल्याला ऑक्सिजन इतके अत्यंत आवश्यक आहे. 1942 अ लव्ह स्टोरी यामधील काही ओळी मला आज या निमित्ताने आठवतात आहे. दिल ना उम्मीद तो सही, दिल ना उम्मीद नहीं, ना काम ही तो ही है. दिल ना उम्मीद ही नहीं, ना काम ही तो है. लंबी है गम की शाम, लंबी है गम की शाम, मगर शाम ही तो है. ये सफ़र है बहुत कठिन मगर ना उदास हो मेरे हम सफ़र. ये सफ़र बहुत कठिन है मगर ना उदास हो मेरे हम सफ़र. नहीं रहने वाली है ये मुश्किलें, नहीं रहने वाली है ये मुश्किलें, है अगले मोड़ पे मंजिलें, है अगले मोड़ पे मंजिलें. मेरे बात का तू यकीन कर, मेरे बात का तू यकीन कर, ना उदास हो मेरे हम सफ़र. ही सर्व परिस्थिती आजची आपल्याला दिसते. करोनाग्रस्त परिस्थितीमध्ये आपली अत्यंत बिकट परिस्थिती या ठिकाणी दिसते. रोज मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हजाराचा आकडा हा आज लाखोवर झालेला आहे. परिस्थिती बिकट आहे. कोरोनाशी आपल्याला लढाई करायची आहे. लंबी है गम की शाम, मगर शाम ही तो है. शेवटी ही लढाईच आहे. लढाई आज न उद्या आपल्याला संपणार आहे. प्रवास हा खडतर आहे, कठीण आहे. अडचणी ह्या येणारच आहे, पण या अडचणींना आपल्याला सामोरे जायचं आहे. आज अडचणी आहे, उद्या अडचणी आपल्याला राहणार नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला आशा जीवनात ठेवून आपल्याला पुढे या ठिकाणी जगायचं आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये सर्वांना पेशन्स म्हणजे संयम, हार्डवर्क म्हणजे एफर्ट्स आणि विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती आणि आशा या गुणांनी युक्त असून आपल्याला या परिस्थितीला सामोरं जायचं आहे. अशा या आशयाचा छोटासा व्हिडिओ, आशा है दिल की, आशा है दिल की, या याच्यावर छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहे. आशा 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 कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं. हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं. ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल, नियंत्रण, कम्युनिकेशन, संवाद, चॅलेंजेस, आव्हान
आव्हानामध्ये पेशन्स, संयम, हार्डवर्क, एफर्ट्स, कष्ट आणि तिसरं आपण जे पाहिलं आहे आपण आशा, विल पॉवर, इच्छाशक्ती या सर्व गुणांचा आपण आढावा घेतला. हे विचार तुम्हाला आवडले असेल, पटले असेल तर प्लीज या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.